सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इतकं सुंदर इथे उजाडलेलं आहे. आणि साधना काकतकर झोपेत आहेत, अजून त्यांची पावलं नीट पडत नाही जमिनीवर. कारण आता आम्ही चाललोय स्कुबा डायव्हिंगला. फायनली स्कुबा डायव्हिंग मी करणार आहे. आणि मला अजिबात भीती वाटत नाही आहे. माझ्या चेहऱ्यावर तर भीती नावाचा प्रकार सुद्धा. साधनाला सवय असल्यामुळे तिला मग थरथर कापते ना. पहिल्यांदा दोघे करणार, पण गाडी आलेली आहे पहिल्यांदा. कैसन बा? ठीक बा? एकदम ठीक बा. पहिल्यांदा आम्ही दोघंही स्कुबा डायव्हिंग करणार आहे, पण माझ्यासाठी तोबा डायव्हिंग आहे. कारण माझी फाटे आणि साधनाची फाटे. अजून नाही कदाचित तिकडे बघितल्यावर भीती वाटू शकते, नाही समुद्राची. अजून तरी आता काही नाही. आणि आम्ही काहीतरी डीप सी स्कुबा डायव्हिंग घेतली. सगळे कोरल्स वगैरे बघणार. मी कोरल बघणार, नाही सुचला पण नाही तो. मासे बघणार. कारण आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे फक्त मासे बघायला इतकं तळाशी चाललोय. आणि जे नॉन व्हेजिटेरियन असतात तळावर नसतात, ते समुद्रावर असेल मासे बघत असतात. आम्ही तळाशी त्यांचा गाभा ओळखायला चाललोय. म्हणजे खूप आध्यात्मिक आणि खूपच हे होत आहे ना. हे सगळं फाटल्यावरच होतं. माझी फाटली. मला वाटतं की तू झोपेतच नाही तर तू अशी नेहमी अशी डोळे उघडे ठेवून मोठे डोळे, बटाटे डोळे करून. बटाटे डोळे आहेत माझे. नाही, सुंदर डोळे. मग ते आता पण सुंदर आहेत. तेच बटाटे डोळे म्हणजे सुंदर डोळे. बटाटे डोळे म्हणजे सुंदर डोळे नसतात. आज शांत शांत वाटते. शांततेत वाटते. अपन देखते हुए निकल लेंगे, उसका अंदर ही अपन कोरस वगैरह जो भी है सब कुछ मिलते हैं. चहा आणि टोस्ट खाऊन टोस्ट बनाना करता आम्ही जाणार पाण्यात. लोक पाण्यात बघायच्या आधी आम्ही स्वतः खोल पाण्यात जाणार. कुठे जंगलात घेऊन चाललेत काय माहिती. ट्रायल सगळ्या इथे ट्रायल करणार की पाण्यात कसं जायचं, श्वास कसा घ्यायचा, माशांना बरं वाटणार आहे की नाही आपले चेहरे बघून. अच्छा, हे आपण त्यांच्या डोरवर जाऊन विचारणार आम्ही येऊ का. हां, सो त्यासाठीची ही ट्रेनिंग आहे. माशांना बरं वाटलं पाहिजे चेहरे बघून. आम्ही येऊ करणार. पण माझ्या मते आपल्याकडे मासे अट्रॅक्ट होणार. ना का सांग? कारण आपण त्यांना खात नाही. वी आर व्हेजिटेरियन. आमच्या चेहऱ्यावरच कळतं की आपण त्यांना खाणार नाही. मग ते येतील आमच्याकडे. मग ते येतीलच. या बोटचं नाव पडी आहे, कारण ही पडू नये म्हणून. भारतात सिलेंडर कमी असताना आम्ही मात्र 3 सिलेंडर घेऊन जातोय. आज सगळ्यात जास्त ऑक्सीजन मला लागणार आहे, कारण मला भीती वाटते माझी फाटली. हम लोग 4 है और सिलेंडर 3 क्यों है? बाकी बोट पे. अच्छा, ये ट्रेनिंगला 3 सिलेंडर देतात. भारत सरकारने नियम काढलाय, एक घर एक सिलेंडर. एकतर मी स्विमवेअर नाही, एकतर मला स्विमिंग येत नाही. माझी हार्ट फाटलेली आहे. देवाने नाक दिले श्वास घ्यायला. आता नाकाची किंमत कळली. मीठ असतं ते टेम्परेचर थंड राहतं ना. एखादी वस्तू थंड ठेवण्यासाठी मिठात ठेवतात. हे थंड असायला पाहिजे. पाणी हे गरम आहे. इथे माणसं येतात ना. व्हेरी हॉट पीपल कम हियर. त्याच्यामुळे पाणी हॉट. चलो इसी बात पे आगे. थोडीशी भीती वाटते का रे तुला? खरं सांगू का, हा, इथे मला नाही वाटत. शाड भीती नाही वाटत. हो का? समुद्रात जायचं म्हणजे गाठ पेटेल. बस किधर जाना है? हमें तो डायरेक्टली लेके जा रहे हैं यार.
भाई इतना कॉन्फिडेंस मत रखो. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलताना दिसले मला 10 पावलं. तू मस्त करशील, छान करशील. हो ना. ये चलेगा? पानी में चलता है ना? ये क्यों करना है? रुकना चाहिए. अरे आप उतरेंगे ना, पानी जाएगा, निकल जाएगा. बाहर आ जाएंगे. ये नीचे जाने के लिए करना. जल्दी जल्दी रेत आ रहे हैं. सीधे बैठ जाइए, दोनों हाथ नहीं छोड़ना, ठीक है? पकड़ के रखना. यहाँ देखिए, हो गया. आणि फायनली आम्ही तळाला पोहोचलो. साधारणतः 30-35 फूट साधना बरोबर ना आम्ही तळाला पोहोचलो दोघंही. आणि अचानक साधना समोर आली त्या माशांबरोबर. सो तिलाही बघून मी सरप्राईज झालो. आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही भीती होती ती तळाला जाऊन मी पूर्णतः विसरलो. आणि त्या माशांमध्ये मी माशा सांभाळ म्हणजे फोकस आला. असा खूप कमाल त्यांच्यात मर्ज झालं. म्हणजे आमचे जे इन्स्ट्रक्टर होते त्यांना फुटेज घ्यायचं होतं. खरं तर ते सांगत होते अक्षयला मध्ये मध्ये की इकडे बघ, असं कर तसं कर. पण अक्षय जे काय ते सगळं बघण्यामध्ये रंगला होता. आणि मी त्याच वेळी तिथेच होते, आम्ही सेम जागीच होतो. माझा इन्स्ट्रक्टर वेगळा होता, त्याचा इन्स्ट्रक्टर वेगळा होता. पण अचानक आम्ही एकमेकांच्या समोर आलो आणि खूप भारी वाटलं. आणि हा निमो हा म्हणजे सिनेमामध्ये स्टार झालेलाच आहे. पण त्याही पेक्षा वेगवेगळ्या प्रजाती होत्या माशांच्या. आणि हे कोरल्स वेगळे ब्रेन कोरल काय म्हणतात, एक जॅकफ्रूटवाला होता, सेम फणस दिसत होता. आता हे फुटेज ना कॅमेराला एवढं नाही दिसत आहे, पण जे डोळ्यांना दिसतंय ना. इतके कलर्स पाहिले आम्ही. मी सांगेन की जो घाबरतो, जो नाही घाबरत, त्यांनी प्लीज सगळ्यांनी स्कुबा डायव्हिंग हे आयुष्यात 100 नाही 200% एकदा करावं. म्हणजे तुम्ही 3-4 वेळा कराल. आणि हे जे फायटर फिश होते ते तर खूपच कमाल होते. फायटर नाहीये तो, काय नाव नाही माहित मला त्याचं, पण ते दिसतात कमाल, पण ते खतरनाक असतात. सो प्लीज प्रत्येकाने करा. आणि आम्हाला पुन्हा एकदा करायला आता आवडणार आहे. आता हे सगळं केल्यानंतर नाकाची किंमत मला कळली. थँक्स. जो आपण इतिहास ऐकलाय सावरकरांची, जी उडी आपण ऐकली अंदमानात, त्यांनी ती जी दुधी काच असते शिपवरची ती बुक्कीने फोडली होती आणि त्याच्यातनं त्यांनी उडी मारली होती. तर ती काय अशी कटरने कट केल्यासारखी गुळगुळीत कापली गेली नसेल ना, त्याच्यात टोकं राहिली असतील, त्याच्यातनं अंग चिरलं गेलं असेल, त्याच्यात जखमा झाल्या असतील, त्याच्यातनं अशा पाण्यात उडी मारली. मी नुसतं असं तोंड धुतलं तर एवढं मीठ लागतंय, मला सहन नाही होते. जखमांवरती ते पाणी लागलं असेल तर किती त्रास झाला असेल. खूप छान स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आम्ही चाललोय बाज रायडरमधून दुसऱ्या राईडचा एक्सपिरियन्स घ्यायला. स्कुबा नंतर असं वाटत नाही आहे की आम्ही खूप काही राईड्स करू. तर बघूया आता कुठल्या राईड्स करायच्यात, कुठल्या राईड्स नाही करायच्यात. चपला काढायचे. अरे आपण काय मंदिरात चाललोय चपला काढायला? थँक्स भाई. पाय धुवून बोटीत चाललोय. थँक्स. तर पहाटे उठून आम्ही स्कुबा डायव्हिंग करून त्याच्यानंतर ते कंप्लीट करून आम्ही निघालोय एलिफंट बीचला. हा सुद्धा एक वेगळा आयलंड आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बोटीतनं प्रवास करणं मॅन्डेटरी आहे. आणि बोटीतनं आम्ही प्रवास करत बोटीचा आस्वाद घेत आम्ही पोहोचलो एलिफंट बीचला. तिकडे वॉटर स्पोर्ट्स त्यांनी डेव्हलप केलेत आणि अतिशय भन्नाट आणि खूप कमाल वॉटर स्पोर्ट्स आहेत, तुम्ही करू शकता. पण आमचं मन स्कुबा डायव्हिंगने भरलं होतं, तरी सुद्धा आम्ही काय गोष्टी केल्या ते तुम्ही बघाच. क्योंकि इस बीच का 7 पे यहीं पर शैलो वाटर में है
एक नेचुरली एक लाइव कोरल रीफ एरिया जिसको बोला जाता है लाइव कोरल गार्डन, इसीलिए बीच को चालू किया गया था कम से कम 7-8 ईयर्स तक, खाली इसीलिए चला सुना धीरे धीरे सब ऐड होने लगा एक्टिविटीज. तर आता आम्ही एक गोष्ट पाहिलेली आहे आणि स्नॉकलिंग आणि स्नॉकलिंग करणार आहोत आम्ही. आणि मी फिडिंग सुद्धा करणार आहे माशांना. भले मासे आपण खात जरी नसलो तरी आपण माशांना खायला देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे अतिशय कमाल एक्सपिरियन्स होता आमचा दोघांचा स्कुबा डायव्हिंग विषयी. याबद्दल दोघं बोलूच, पण आता हा एक्सपिरियन्स घेणार आहोत आम्ही दोघं आणि ते कसा घेतला ते सुद्धा दाखवणार आहोत. सो मजा करणार आहोत. कसं वाटतं साधना आता आपण पुन्हा एकदा पाण्यात, म्हणजे आपल्याला लोक पाण्यात बघायच्या आधी आपण पाण्यात बघूया लोकांना. आणि आता कळलं की पाणी सुंदर आहे. पाणी सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप खूप. म्हणजे त्यामुळे आपण एकमेकांना पाण्यात पाहू शकतो. आणि आता म्हटलं जाणार नाही या ब्लॉग नंतर आम्ही कोणी मी तुला पाण्यात पाहतो हो वाव असं म्हणू. तर आम्ही आता हे सगळं बंद करतोय कारण या सगळ्या पुढच्या गोष्टी नॉट अलाउड आहेत. ती लोक त्यांची फोटो देतील. आणि अरे हा बघ हा छोटा निमो, आम्हाला नंबर दिले जातात इथे जर तुम्हाला ते कोरली काय स्नॉकलिंग करायचं तर. कसं असतं त्याच्या चार्जेस मध्ये ते लोक शूट करून देतात. तर आम्ही आता माशांना फीड वगैरे करणार तर त्याचं शूटिंग करून ते आम्हाला एका फोल्डर मध्ये देणार, म्हणजे फाईल करून देणार. त्या फाईलचा एक नंबर असतो तो आधीच देतात. तर तो हा असा मिळालेला आहे, असा हातावर घेऊन 72 म्हणजे 9 पुन्हा एकदा आवडतात. हो. आपण काय आहे पापडी चाट. पापडी चाट काय सांगा. ही आहे भेळ आणि हा आहे चमचा. हे फ्रूट प्लेट नावाचा विषय होता ज्याच्यामध्ये मिक्स असे सगळे फ्रुट्स असणं अपेक्षित आहे. या माणसाने फक्त आंबे घेतलेले आहेत त्याच्यात. नाही, त्याच्या आधी मी प्रॉपर प्लेट पण खाल्ली. अरे बाप, किती ते सासू. त्याच्यानंतर मग मी आंबा घेतला बिकॉज सीझन इज मँगोज. मँगोज इज सीझन. देन सीझनचा मँगो खाल्लाच पाहिजे आणि मँगोला सीझन खाल्लाच पाहिजे. सीझनला मँगो हे आंबा फळं किंवा इकडचं खाणं हे खूप जास्त ओरिजिनल आहे. म्हणजे अंदमान आणि अंडमान म्हणतात. सो अंडमानमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला लुकवरनं बऱ्याच असं वाटेल की इथे नको जाऊया, हे काय बकवास लाइटिंग आहे, काय बेसिक हॉटेल आहे. पण तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जे काही टेस्ट मिळेल, मी व्हेज म्हणतो, मी व्हेज खात असल्यामुळे पनीर माइंड ब्लोइंग. म्हणजे मिल्क लागतं, मिल्क ओरिजिनल. खूप जास्त फरक आहे आपल्या मुंबईत किंवा पुण्या शहराच्या अपेक्षा. मग महाराष्ट्रात इव्हन जे काही पनीर मिळतं त्यापेक्षा इथे ओरिजिनल मिळतं, कारण इथे ऑप्शन्सच नाही आहेत लोकांना बनवण्यावाचे. आपल्याकडे कसं बाहेरनं मागवलं जातं की काय ऑनलाईन मागवलं खाल्लं, पण इथे खूप ओरिजिनल सगळं खायला मिळतं. अगदी नारळ पाणी एकाला संपत इतपत नारळ खूप पाणी आणि सगळं सुंदर आहे. खूप ओरिजिनल, खूपच जास्त ओरिजिनल. रॉ आता रॉ दे मला खाऊ दे. आंबा खाऊन दमलेला माणूस असा दिसतो. प्लेट मध्ये आयुष्यात पहिल्यांदा आंबा बाकी राहिलाय. आंबा राहिलाय कारण मी जे काही खाल्लं मेन हे समुद्राचं पाणी जे काही प्यायला आपण त्या राईड मध्ये ज्याचे व्हिडिओ फुटेज नाही घेतले आपण ते नसतेच मिळाले. अगं बाय ढेकर विकर येईपर्यंत मजबूत आहे एकदम. माणूस बसलाय बघा कसा एकदम अवघड आहे. अवघड आहे. तर अशा प्रकारे
दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट इतका सुंदर झाला या एलिफंट आयलंडवर आणि ह्या व्लॉगमध्ये. आणि खऱ्या अर्थाने सांगतो, हा द बेस्ट डे होता आमच्या या ट्रिपमधला. आणि आता कदाचित शेवटच्या डेचा पुढचा ब्लॉग असेल, तर तो सुद्धा बघा आणि असंच प्रेम करत राहा. अख्खी सिरीज पुन्हा पुन्हा बघा, आमच्यावर प्रेम करत राहा, कारण आय लव्ह यू. आम्ही फक्त आणि फक्त तुमचेच आहोत.